टोटल 29 झाले गणित. पुढचं घ्या. कालचं शेवटचं गणित काय? x - 8 ही 13 ने भाग जाणारी संख्या आहे. तर घ्या 11 ने निशेष भाग जाणारी अकराने निशेष भाग जाणारी 4 अंकी सर्वात लहान समसंख्या. समसंख्या व 13 ने निशेष भाग जाणारी 3 अंकी सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी समसंख्या. यांची सरासरी काढायची. समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय पूर्ण आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर 4 अंकी काय म्हटले? 11 ने निशेष भाग जाणारी 4 अंकी सर्वात लहान समसंख्या. तर इकडे लक्ष द्या. 4 अंकी संख्या कोणती आहे आपली? सर्वात लहान. 4 सम नाही विषम नाही, फक्त साधी संख्या सांगा. 4 अंकी 1000, बरोबर. 11 ने भाग जाणारी म्हणजे त्याला जर 11 ने भाग घेतला तर किती येते? पूर्ण भाग जाते का? नाही. 11 ने भाग जाणारी त्याच्या पुढचं 1001 त्याला जाते 11 ने भाग. त्याला काय म्हटलं आता? सर्वात लहान सम संख्या. आता हे सम आहे का? कोणती आहे? विषम आहे. आपल्याला माहिती आहे 11च्या पटीतली संख्या किंवा कोणत्याही संख्येची पटीतली संख्या पहिली विषम, दुसरी सम, पहिली विषम, दुसरी सम. याच्यावरचे उदाहरण आपण काल पाहिलेले आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये +11 करा. किती? +11 किती येते उत्तर? हा 1012. तर 1012 ला भाग जाते का बघा? 11 ने पूर्ण निशेष भाग जाते. पहिली तुमची लहानात लहान सर्वात लहान समसंख्या आणि 11 ने भाग जाणारी किती झाली? 1012. तर दुसरी कंडिशन काय म्हटलं त्यानं? 13 ने निशेष भाग जाणारी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? कॉमन 3 अंकी म्हणतो फक्त 999. हे झाली फक्त 3 अंकी संख्या सर्वात मोठी. तर आपल्याला ते कंडिशन काय म्हटले? 13 ने निशेष भाग केला पाहिजे. किती? 13 ने. आणि ती पण संख्या कशी असली पाहिजे? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या. तर हे समसंख्या आहे का? नाही. तर त्याच्या अलीकडली काय समसंख्या किती आहे? 998. त्याला पण 13 ने भाग जात नाही. डायरेक्ट याच्यातून -13 करा. किती येते? 986 येते. 986 ला भाग जात नाही. त्याच्या पुढची काय? 988. 988 ला 13 ने भाग जाते का? 91. किती उरले? 7 उरले. किती आलं? 78 उरले. 78 म्हणजे भाग पूर्ण जातो. किती आले? 13 ने निशेष भाग जाणारी करा. आता काय म्हटले? सरासरी म्हटले. सरासरी म्हणल्यानंतर काय करायचं? त्याला बेरीज करून घ्या. 8 आणि 2 10. अच्छा 8 आणि 1 9 आणि 1 10. 9 आणि 1 10. 2000. 2000 ची सरासरी म्हणजे किती? 2000 भागिले 2. उत्तर किती येते तुमचं? 1000.
तर त्यांची सरासरी किती येईल? 1. डबल सांगायचं बघा काय म्हटले क्वेश्चन होता. 11 ने निशेष भाग जाणारी 4 अंकी सर्वात लहान समसंख्या आणि 13 ने निशेष भाग जाणारी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. अगोदर काय केलं? 4 अंकी सर्वात मोठी संख्या लिहिलो. त्याच्यानंतर आपली कंडिशन काय म्हटले? 11 ने भाग जाणारे. 11 ने भाग जाणारे पण घेतलो. पण त्यांना काय म्हणते दुसरी कंडिशन? समसंख्या पाहिजे. तर समसंख्या घेण्यासाठी काय केलं? आपल्याला पहिली संख्या भेटली विषमवाली. त्याच्यामध्ये 30 संख्या मिक्स केलो म्हणजे पुढची संख्या येणारी काय असेल? आपली सम असेल. म्हणजे सम संख्या किती आली? 1012. हे निशेष 11 ने निशेष भाग जाणारी पण आहे आणि लहान लहान सम संख्या पण आहे 4 आहे. हे एक पहिली कंडिशन नुसार पहिली संख्या सापडली. दुसरी कंडिशन काय म्हटले? 13 ने निशेष भाग जाणारी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. अगोदर सर्वात मोठी संख्या लिहून घेतलो आपण. किती आली? 999. त्याच्यानंतर काय म्हटले? दुसरी कंडिशन ती संख्या 13 ने निशेष भाग केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती समसंख्या असली पाहिजे, सर्वात मोठी समसंख्या. 999 पुढची संख्या आपली विषम आहे. त्याच्या अगोदर घेतलो आपण 998, त्याला पण भाग जात नाही. त्याच्या अगोदर 96, त्याला पण भाग जात नाही. शेवटची संख्या कोणती सापडली आपल्याला? 988. तर 988 ला 13 ने पण निशेष भाग जातो आणि येणारी 988 एकच समसंख्या आहे. बरोबर, समसंख्या पण आहे आणि 13 ने भाग जाणारी पण आहे. त्या दोघांची बेरीज केलो, सरासरी काढा म्हटले. त्या दोघांची बेरीज करून त्याला कितीने भाग घातलो आपण? 2 ने. उत्तर किती आलं? 1000. तुमचं करेक्ट ऑप्शन किती आहे? झालं आता बघा थोडं अजून एक्झॅक्ट करून. प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही घरी. पुढचं घ्या. झाली ना? पुढचं गणित घ्या. 5 अंकी सर्वात मोठी सम संख्या. पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या. समसंख्या आणि 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या. आणि 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्या फरकाच्या संख्येतील अंकाची बेरीज किती? क्वेश्चन कळाला का? 5 अंकी काय घ्यायचे तुम्हाला? आधी सर्वात मोठी समसंख्या घ्यायची आणि 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या घ्यायचे. त्यांच्या दोघातला डिफरन्स काढायचे. त्याच्यानंतर त्या येणाऱ्या डिफरन्सची बेरीज करायचं आहे. 42.
42 येते. कुठं चुकलं? 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती घेतो? विषम आहे शेवटी 9 विषम त्याच्या अलीकडे घ्यायचं. नव्याण्णव 9,998 ही तुमची 5 अंकी संख्या झाली. त्याच्यानंतरची काय म्हणले? सर्वात लहान विषम संख्या 1001. सांगा समसंख्या कोणती घेतलो आपण? नंतर 1001. वजाबाकी किती आले? टोटल सांग. लहान लेकरू 59,997. 98,997. तर त्या अंकाची बेरीज करून सांगायची आपल्याला. 99 17 17 9 26 26 9 35 35 7 42. करेक्ट ऑप्शन काय आहे? 42. चला पुढचं घे. एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवायला हवं. चला नका लाईक करा, नका सबस्क्राईब करा, का उभं असंच बघायला सोडून द्यायचं. सिरियसनेस ठेवलं अभ्यासामध्ये. त्याचं काहीतरी जाण ठेवा नका. मास्तर इथे सकाळी रामपाऱ्यात येऊन शिकवाले, काहीतरी करला तेवढं दुसरं एक्स्ट्रा अभ्यास नाही तर नाही. जेवढं शिकले तेवढं तर सांगता यावं दुसऱ्या दिवशी. का गणेश? बरोबर आहे का? एक्स्ट्रा अभ्यास नाही तर नाही. जेवढं शिकले तेवढं तर. आता कमीत कमी 5-6 दिवस झाले मराठी आणि मॅथ चालू. त्याच्यापैकी किती टक्के अभ्यास येते तुम्हाला शिकवलेल्यापैकी? करेक्ट सांगता. क्वेश्चन जर विचारलं किती सांगता येईल? शिकवलेल्यापैकी सगळे. सांग बरं, सांग. 7ची कशी तू नव्हतास का क्लासमध्ये? कोण्या दिवशी नव्हतास तू? मराठीचं नाही, गणिताचं विचारलं. रविवारी पेपर घेऊच आपण. काही जणांचं म्हणणं आहे की सर विचारले अंक आपल्याला उत्तर सांगता येणार झाले. रविवारी असेल पेपर. 15 मार्क्स गणित, 15 मार्क्स मराठी. त्याचे तर काही तुम्हाला स्टेप करायचं नाही. डायरेक्ट ऑप्शन राहतील, फक्त चेक करून जायचं. फुल पॉझिटिव्ह. SSCGD नाही आपली निगेटिव्ह मार्किंगला. पोलीस भरती SSCGD निगेटिव्ह मार्किंग होतं ना. त्यावेळेस केले वाटतं. गेल्या वेळेस होतं एकाच 4 होतं. त्यावेळेस केले का? 30 मार्काचं घेऊन पेपर रविवारी आपण. मॅथ्सचं 15 आणि मराठीचं 15. 1 तास पेपर वगैरे द्यायला 15 मिनिट. तुमचा करेक्ट टायमिंग असेल फक्त 40 मिनिट. 40 मिनिटामध्ये 30 क्वेश्चन सोडवायचे. पहिला टाइम आहे म्हणून. त्याच्यानंतर 100 मार्क्सचे फक्त 1 तास. 100 क्वेश्चन फक्त वेळ 1 तास. तर पुढचं काय गणित हे झालं का? कळालं? कळालं तर नका बघा ना. पुढचं गणित घ्या आपलं. सर्वात मोठ्या 4 अंकी सम
सर्वात मोठ्या 4 अंकी सम वर्गसंख्येतील अंकांची बेरीज किती? वर्गसंख्येतील अंकांची बेरीज सर्वात मोठ्या 4 अंकी सम वर्गसंख्या, पूर्ण वर्गसंख्या असली पाहिजे येणारी संख्या कोणती येते? आता आपला वर्ग करून बघा. मिनिमम 100चा वर्ग किती येते? 1000 वर्ग करून बघा. 1000 हा 100चा वर्ग मारलो नाही 1000 वर्ग करून दाखवा. चला 18 का? हा 18. एक का ना चुकलं फक्त तुझं. गेल्या वेळेस तसंच केलं. गेल्या वेळेस मी 43 उत्तर सांगितलं, 42 उत्तर. त्यावेळेस 18 सांगितलं, उत्तर आहे 19. काय 4 अंकी सर्वात मोठी वर्गसंख्या बघायचा. आता 100चा वर्ग केलं की त्याला उत्तर 10,000 म्हणजे 5 अंक आले त्याच्यामध्ये. बरोबर असेल. त्याच्यानंतर 99चं करून बघा. हा 99चं केलं तर काय होते, तिथे सम भेटत नाही. त्याचं अलीकडलं करा. 98चं स्क्वेअर काय ते बघा इकडं. 100चं केलं आपण वर्ग किती आला? 10,000. संख्या किती आल्या? 5. पण आपल्याला किती पाहिजेत? 4 पाहिजेत. त्याच्यानंतर 99चं करून बघा. 99चं वर्ग करताना काय आहे? 99 आणि 100 मध्ये फरक किती आहे? 1चा. 99च्या मध्ये 1 मायनस करा. किती आला? 98. विषम संख्या आहे. कोणती पाहिजे आपल्याला? समसंख्या. 98चा वर्ग करा. 98चा वर्ग. अंतर किती आहे दोघांमध्ये? 2चा. 2चा वर्ग 4. 98 मधून 2 गेले किती आलं उत्तर? 9604. तर त्याचा बेरीज करा. 9 6 15. 15 19. तर त्या संख्येची बेरीज किती असली? 19. वर्ग कसं केलं त्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवतो आपण. त्याच्या अगोदर पण एक शॉर्ट करून टाकलो तिथे बघा. देशमुख अकॅडमी उदगीर चॅनलवर जायचं, सबस्क्राईब खाली जायचं. त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्वेअर काढायची ट्रिक्स आहे. आणि एक स्थानी 5 आलं तर स्क्वेअर कसं काढायचं ते पण आहे. आणि मोठ्यातल्या मोठी संख्येला 5ने डिवाइड कसं करायचं ते पण शॉर्टकट ट्रिक आहे. जाऊन बघा. आवडलं तर लाईक करा. ते काय आपण खेळ मांडलो. क्वालिटी आवडली तर नाही. तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर करा. कोण कोण आहे गर्दे पार्क कसं का बसणार? सकाळी ग्राउंडला सांगतो. संध्याकाळी येणार इच्छा माणसं. माझं नाव सांगतो. झालं? कळालं का? हो पुढचं द्या. 2 क्रमगत विषम संख्येची बेरीज एक जर क्लास असं ऑनलाईन पैसे देऊन असते की नाही तर भारी वाटते. म्हणलं बघता लाईक करता सबस्क्राईब करता पैसे दिले समोर झाले का ऑनलाईन? नाही चांगला वेळ असं तुम्ही एक समोर आहे बाकीचं बघा. 2 क्रमागत विषम संख्येची बेरीज काय दिलेला आहे? पी दिलेला आहे.
दोन क्रमांक विषम संख्येची बेरीज पी आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर त्यापैकी लहान संख्या बरोबर काय दिले का? काहीच नाही. ऑप्शन आहे का? घ्या. पहिला ऑप्शन p/2 + 1, दुसरा ऑप्शन p/2, तिसरा ऑप्शन p/2 - 1, चौथा ऑप्शन 2 कोण सांगते? काय तर करा, ज्यांना करून दाखवलं त्याला क्लास सुटल्यावर 10 रुपये. 10 रुपये एक रुपया म्हणजे 100 पैसे राहतात. ऑप्शन ए ऑप्शन डी काय होते क्लास तर बघा. काय म्हणलं? ऑप्शन सी बरोबर. मेथड सांगायचं काय? मला 10 रुपये घेतले म्हणजे चौघे चार सांगून 10 रुपये आणावं सांग बरोबर आहे. चुकलं तर इकडे समोर आला का तुम्हाला? काय म्हटले बघा इकडे? बघा इकडे 2 क्रमांक विषम संख्या म्हणले. हा, कुठलीही घ्या विषम संख्या. 7 आणि 9 दोन्ही कसे विषम आहेत, ते पण क्रमांक आहेत लागोपाठ येणारे. त्याची बेरीज किती म्हणले? पी. विचारले काय? सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या काय करायचं आता? पी म्हणजे तुम्हाला किती आलं? 9 7 16. हे कशाची किंमत आली? पी ची. सरळ ऑप्शन मध्ये ठेवून बघा. पी ची किंमत 16. 16/2 अधिक 1 2 16 8 आणि 9. पहिला ऑप्शन गेला. दुसरा ऑप्शन पी ची किंमत 16. 16/2 8. दुसरा ऑप्शन पण गेला. उत्तर काय पाहिजे आपल्याला? 7 पाहिजे. हे लक्षात ठेवा. इथं बघा 16/2 वजा 1 2 16 8 वजा 1 उत्तर किती आलं? 7. तर ऑप्शन सी करेक्ट. कळालं? तर 5 आणि 7 करून बघा की मग. 5 आणि 7 किती येते उत्तर? 7 आणि 5 12. पीची किंमत 12 करून बघा. बेसका 12 उत्तर किती आलं? 7. तर इथे तुम्ही काय करतो? तर 5 आणि 7 छोटी संख्या 7 यायला पाहिजे. पहिला ऑप्शन कटला. दुसरा ऑप्शन 12/2 उत्तर किती आलं? 6. दुसरा पण कटला. तिसरा 12/2 वजा 1 बेसका 12 6 वजा 1 5. लहान संख्या आली 5. ऑप्शन नंबर 3. कुठलेही घ्या, कुठलेही 2 क्रमांक. कळलं? पुढचं घ्या, लिहून घ्या. 1 ते 10 म्हणून नाही, कुठले पण घ्या नंबर, कुठले पण. ट्रिक मस्त आहे सर तुमची. कमेंट करून सांगा. कमेंट लाईक बघ्या पिंट त्या मला चालू करू लागते. आपण व्हायरल होते ग्राउंडचे व्हिडिओ करून टाकावं लागते. म्हणजे जेवण सर असेल एका थोडं म्यूट करावं लागते.
किती वेळ चालते ग्राउंडच्या माणसं आल्यावर? काय बाय बेंड उदरनिजा ट्रेनरची आवड येतो आज 4 वाजता. येणार आहेत का आज? सकाळी व्हिडिओ करायचे वाजता नसतात बजेट चांगलं सकाळचं तेवढं क्लिअर आहे ना व्हिडिओ 6 वाजता. किती हो उद्या पण सकाळी आज आलो की सकाळी बघितलं की जोश झोपेतून उठल्यावर 6:30 पर्यंतच होतो की नाही बघता नंतरचं माहित नाही मला काय झाले बरोबर आहे ते गाडी पहिल्या गेअर दुसऱ्या चौथ्या गेअर राहायला वेळा घ्या पुढच्या घरी घ्या बस बस टाकू टायर टॉपचा गेअर टाकूत आपण हे पुढे सेम असंच आहे 2 क्रमागत समसंख्यांची बेरीज टी. आता इथे काय करायचं विषयाच्या जागी समसंख्यांची बेरीज टी. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती विचारली? मोठी का? ऑप्शन येते मोठी बारकी केलं कसं लक्षात येतं लवकर? ऑप्शन सांगा. हां ऑप्शन घ्या टी भागिले 2 ते जर पहिला कोण मला चुकल्यावर किती रुपये देणं? 10 रुपये मोठी मॉडेल प्लस करायची 50 रुपये देणं. तुमचं बक्षीस 10 रुपये पहिला ऑप्शन घ्या टी भागिले 2 ही कमीत कमी हे तर काही द्यायला पाहिजे गेल्या वेळेस सारखं सेम आहे टी भागिले 2 अधिक 1. तिसरा ऑप्शन दुसरा येतो हां टी भागिले 2 होत आहे. त्याला ट्रिक्स कळले त्याने 1 सेकंदात सांगते उत्तर लगेच लगेच. चौथा 2 मिनिट हां झालं. ऑप्शन नंबर 2 कसं आलं पण कोणतीही 2 क्रमांकाची संख्या घ्यायचं समसंख्या त्यांची बेरीज काय आल्या पहिली घेऊन बघा पहिली समसंख्या 2 क्रमांकात म्हणल्यावर कोणती येते 4. टीची किंमत किती आली तुमची 6. तर काय विचारले तुम्हाला मोठी संख्या 4 आली पाहिजे. आता ही टीची किंमत ठेवा 6 भागिले 2 3 म्हणजे हे ऑप्शन गेलं. दुसरा ऑप्शन 6 भागिले 2 अधिक 1 3 अधिक 1 बरोबर 4 म्हणजे दुसरा ऑप्शन करेक्ट. पुढची काही करायची गरज नाही. कळलं? पुढचं गणित घ्या. सर्वात लहान 4 अंकी विषम संख्येचा सर्वात लहान 4 अंकी विषम संख्येचा सर्वात मोठा मूळ संख्या असलेला विभाजक कोणता? सर्वात मोठा मूळ संख्या मूळ संख्या आहे का? मूळ संख्या असलेला विभाजक. आता मला सांगा 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती विषम? पहिली संख्या कोणती आपली? पहिली
4 अंकी संख्या कोणती आहे 1000. पण काय विचारलं आपल्याला विषम, ही झाली सम, त्याच्यामध्ये 1 प्लस करा 1001. काय झाली ही विषम संख्या आली, सर्वात लहान 4 अंकी बरोबर. तर त्याच्यामध्ये त्याचे अवयव पाडायचं आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा मूळ अवयव कोणता. हा हा 11 नाही अवयव सांगा मला इकडे बघा. ही 1001. त्याच्या अगोदरच्या गणितात आपण भाग घातला की त्याचा बसला भाग 13. 13 एक 13 13 91. पुन्हा अजून किती उरले 9 91 उरले 13 91. त्याच्यानंतर 11 11 77 7 1 7. अवयव काय पडले आपले 13 11 7. तिन्ही पण कसे मूळ आहे. तर त्याच्यामधलं आपल्याला काय म्हणले ना सर्वात मोठा मूळ संख्या कोणतं दिसलं विभाजक 13. उत्तर काय असेल तुमचं 13. कळलं. कोणाला तरी विचारा डबल सांग फक्त अभ्यास कर बाकी काहीच अपेक्षा नाही. किती गणित चालू आहे टोटल आपले सम आणि विषम संख्येवर टोटल गणित किती झाल्यात 35 तुझे 30 यांचं 35 नंबर टाकायला इकडं टोटल आता पुढल्या गणित 36 वर चालू आहे आपलं 36 गणित झाल्यात. तर आता अजून 1-2 गणित घेऊ. 2 गणित झाल्यानंतर पुढला टॉपिक आहे आपला मूळ संख्या. आता हे सम विषम संपलं. तर सम विषमवर कोणतेही प्रश्न आला तरी यायला पाहिजे. त्याचा पुढचा टॉपिक आहे मूळ संख्या. मूळ संख्यावर एक लेन 1-15 घेऊ. त्याच्या पुढं मग पुढचं घ्या. आता 36 वर 1111 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली म्हणजे मिळवली म्हणजे 4 अंकी सम वर्ग संख्या मिळेल. ऑप्शन घ्या पहिलं -22 -87 -111 -150. -87 केल्यावर उत्तर किती येते 1111 इथे संख्या आहे. त्याच्यामधून -87 करायचं आहे. प्लस नाही
कितीचा वर्ग आहे? 36चा. ऑप्शन नंबर सेकंड -87. बघा 111 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर ऑप्शन नुसार जावा. -22 पहिला ऑप्शन आहे बरोबर. -22 केल्यानंतर उत्तर किती येते? 11 मधून 2 गेले 9 8 इथं 8 0 1051. पण आपल्याला काय होईल? हे पण वर्ग संख्या आहे, 33चा वर्ग आहे, पण आपल्याला कसली पाहिजे? येणारी संख्या सम पाहिजे. हे कशी आहे? विषम आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढला ऑप्शन काय आहे? प्लस आणि -87 पुढला ऑप्शन आहे. आणि याच्यामधून मायनस, हे प्लस मायनस मायनस होते, 87 मायनस करा. 11 मधून 7 गेले 4, इथं 0, 10 मधून 8 गेले 2, इथं 0 0 1 ला 1, इथे आता 1024. येणारी समसंख्या पण आहे आणि 32चा वर्ग पण आहे, दोन्ही पण 8 लागू होतात. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? -87. करेक्ट ऑप्शन 2. शेवटचं मिनिट तुम्ही करायचे. आलं उत्तर कमेंटमध्ये टाका, तर तुम्हाला उद्या दाखवा. द्या पहिले दुसरं करा. झालं का लिहिणं? घ्या. 13ने निशेष भाग जाणाऱ्या सर्वात 13ने निशेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान 4 अंकी समसंख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे 4 अंकी विषम वर्ग संख्या मिळेल. 4 अंकी विषम वर्ग संख्या मिळेल. उदाहरण नंबर 5 सारखा आहे, करून बघा. ऑप्शन घ्या. 75 88 -53 आणि 78. काय? 4 अंकी समसंख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे 4 अंकी विषम वर्ग संख्या मिळेल. 4 अंकी विषम वर्ग संख्या मिळेल. ओके. त्याच्या पुढचा टॉपिक आपला मूळ संख्या. मूळ संख्या काय इथे माहिती दिलेली आहे आपण. एकूण मूळ संख्या येते 1 ते 100 मध्ये 25. जोड मूळ संख्येचे जोडे किती? 8 1 ते 100 मध्ये. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्याच संख्येने व 1 ने निशेष भाग जातो, अदरवाईज दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्येला काय म्हणतो आपण? मूळ संख्या. तर अशा एकूण संख्या आपल्याला आहेत 1 ते 100 मध्ये 25. आणि जोड मूळ संख्या म्हणजे 2 मूळ संख्येमधील अंतर हे एक संयुक्त संख्या आहे. त्या जोडीला किंवा त्या संख्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. तर आपले 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्या आहेत 8. तर अशा प्रकारे थांबूत आपण. मूळ संख्याचा टॉपिक उद्या.